55,440 रुपयाच्या मुद्देमालासह घेतले ताब्यात। विशेष पथकाची कारवाई। पोलीस अधीक्षक सो नाशिक ग्रामीण यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की दमणदीव येथे तयार होणारी परंतु महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेली दमण निर्मित विदेशी दारू आयशरमध्ये भरून पेठमार्गे नाशिक बाजूकडे येत आहे, तरी पुढील कारवाई करण्याबाबत कळवले। माननीय पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक क्रमांक 4 चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, पोलीस हवालदार कैलास रामदास बागुल, पोलीस कॉन्स्टेबल किरण रामदास आहेर, पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम दत्तात्रय वारुंगसे अशांना बातमी समजावून सांगून आम्ही कारवाईकामी नाशिक येथून पेठकडे खासगी वाहनाने रेटकामी लागणारे साहित्य साधने घेऊन रवाना झालो। नाशिक पेठ मार्गे कोर्टबी घाटाचे सुरुवातीस येऊन थांबलो। तिथे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके यांनी पंचनाम्यातील 2 पंचांना समक्ष घटनास्थळी बोलावून घेऊन त्यांनी देखील वरील सर्व बातमी समजावून सांगितली व पेठ बाजूकडून येणाऱ्या वाहनांवर बारकाईने लक्ष ठेवून असतानाच पेठ बाजूकडून एक चॉकलेटी रंगाचा आयशर क्रमांक MH04 LE 6974 यास ताब्यात घेतले। आम्ही त्यास इशारा देऊन त्याच्या बाजूस थांबवले असता व त्यास पोलीस व पंचाची ओळख करून देऊन अंगझडत्या घेतल्या असता त्यांनी त्यांचे नाव संजय काळे वय 25 वर्ष राहणार धंदा मोड्रा बोधेगाव तालुका दारवा जिल्हा यवतमाळ असे सांगितले। गाडीतल्या मालाबाबत विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली। त्याच्या ताब्यातील आयशर क्रमांक MH04 LE 6974 याची झडती घेतली असता मागची बाजू पूर्णपणे रिकामी, पुढील बाजूस ड्रायव्हर बाजूला एक स्वतंत्र पत्र्याचा कप्पा दिसला। सदरच्या कप्प्यात पंचासमक्ष झडती घेतली असता सदरच्या कप्प्यामध्ये एकूण किंमत 28,55,440 रुपयाचा पूर्वी गुन्ह्याचा मुद्देमाल मिळून आल्याने यातील आरोपितास पुढील कारवाईकामी पेठ पोलीस स्टेशनला हजर केले असून गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।